सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन इडली सांबर. आज आपण करणार आहोत खूप सोपी आणि झटपट तयार होणारी इडली सांबर ही रेसिपी खूप सोपी आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये तयार होते. इडली सांबर बनवण्यासाठी सर्वात आधी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता. तांदूळ घेतल्यानंतर तो 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणा टाकून तांदळामध्ये परत पाणी टाकून तांदूळ 7-8 तासासाठी भिजवून घेऊयात. त्यानंतर 2 वाटी तांदळासाठी 1 वाटी उडीद डाळ घेऊयात. उडीद डाळही स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊयात आणि परत त्यामध्ये पाणी टाकून डाळही 8-9 तासासाठी भिजवून घेऊयात. 8-9 तासामध्ये तांदूळ चांगला भिजला जातो. भिजलेला तांदूळ आपण मिक्सर जारमध्ये बारीक करून घेऊयात. मिक्सर जारमध्ये थोडा तांदूळ घेऊयात. 1-2 पळी तांदूळ घेतला की त्यामध्ये अर्धा पेला पाणी टाकून घेऊयात आणि छान असं बॅटर तयार करून घेऊयात. तयार करून घेतलेले बॅटर एका स्टीलच्या टोपामध्ये काढून घेऊयात. अर्धी वाटी पोहे घेतले आहेत. पोहे स्वच्छ धुवून घेऊयात आणि 5 मिनिटांसाठी भिजत ठेवून देऊयात. तांदूळ बारीक करून झाले की आपण डाळ बारीक करून घेऊयात. त्यासाठी 1 ते 1.5 पळी डाळ घेऊयात आणि त्यामध्येही थोडेसे पाणी टाकून घेऊयात. भिजवून घेतलेले पोहे आपण त्यात टाकून घेऊयात आणि छान असे बॅटर तयार करून घेऊयात. तयार करून घेतलेलं बॅटर आपण टोपामध्ये काढून घेऊयात. तयार बॅटरमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा टाकून घेऊयात आणि 1 चमचा मीठ टाकून घेऊयात. 4-5 मिनिटं पीठ एका दिशेने पेटवून घेऊयात. 8-9 तास पीठ झाकून ठेवूयात. 8-9 तासानंतर पीठ छान आंबलं की ते पळीने एका दिशेने 2-3 मिनिटं पेटवून घेऊयात, जेणेकरून पीठ पूर्णपणे हलकं होऊन जातं. त्यानंतर इडलीच्या स्टीमरला तेल लावून घेऊयात, जेणेकरून इडली खाली चिटकत नाही. इडलीच्या कुकरमध्ये खाली 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेऊयात. त्यानंतर सर्व स्टीमरमध्ये इडल्या सेट करून घेऊयात आणि 15 मिनिटांसाठी इडली बेक करून घेऊयात. सांबार बनवण्यासाठी इथे अर्धी वाटी तूर डाळ घेऊयात, अर्धी वाटी मूग डाळ घेऊयात आणि अर्धी वाटी मसूरची डाळ घेऊयात. या सर्व डाळी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि कुकरच्या 5-6 शिट्ट्या करून घेऊयात, जेणेकरून डाळ पूर्णपणे गाळ शिजल्या जाते. सांबार बनवण्यासाठी इथे 1 भोपळा घेतला आहे. तो बारीक कट करून घेऊयात आणि त्याच्या बारीक फोडी करून घेऊयात. त्यानंतर इथे 4-5 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. शेवग्याच्या शेंगा बारीक कट करून घेऊयात. बारीक कट करत असताना त्याची कडेची साल काढून घेऊयात, जेणेकरून शेवग्याची शेंग लवकर शिजली जाते. त्यानंतर इथे 1 टोमॅटो घेतला आहे आणि 2 कांदे घेतले आहेत. तेही आपण कट करून घेऊयात. सांबार बनवण्यासाठी आपण शेवग्याच्या शेंगा, दुधी भोपळा, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण पेस्ट आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घेऊयात. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरी आणि 1 चमचा मोहरी टाकून घेऊयात आणि ती छान अशी तडतडून घेऊयात. आपण उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात आणि कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात. कांदा भाजून झाला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात आणि तीही छान मिक्स करून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये आपण 1 बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो टाकून घेऊयात आणि टोमॅटोही छान परतून घेऊयात, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे मिक्स झाले पाहिजे. कढीपत्ता टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आणि 1-2 मिनिटांसाठी तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. त्यामध्ये हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना पावडर, काळा मसाला, घरगुती मसाला आणि सांबार मसाला टाकून घेऊयात आणि सर्व मसाले छान परतून घेऊयात. सर्व मसाले परतून झाले की त्यामध्ये आपण चिरून घेतलेल्या शेंगा टाकून घेऊयात आणि दुधी भोपळा टाकून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात. 1 चमचा मीठ टाकून घेऊयात. 1 ग्लास पाणी टाकून घेऊ आणि 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून ह्या सर्व भाज्या आपण शिजवून घेऊयात. इडली थंड झाली की आपण काढून घेऊयात. चाकूच्या साहाय्याने इडली काढून घेऊयात. अगदी सहजरित्या निघली जाते. 5 मिनिटांमध्ये सर्व भाज्या शिजल्या गेल्या की त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ टाकून घेऊयात. डाळ टाकल्यानंतर सर्व सांबार आपण मिक्स करून घेऊयात, जेणेकरून सर्व भाज्या, मसाले आणि डाळ मिक्स होऊन जाते. 1 वाटी पाणी टाकून घेऊयात आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात. मीठ जास्त टाकायचं नाही, कारण आपण भाजी शिजताना देखील त्यामध्ये मीठ टाकलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि सांबार पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊयात आणि 10 मिनिटं सांबार मंद आचेवरती उकळून घेऊयात.
सांबार उकळले की आपण पुन्हा मिक्स करून घेऊयात, जेणेकरून जी आपण डाळ टाकली आहे ती काही वेळेस खाली करपली जाते. तयार आहे आपलं गरमागरम सांबार, कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये. तयार आहे गरमागरम इडली सांबार. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी. इडली ही खूप मऊ आणि सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हीही ट्राय करा ही रेसिपी आणि तुमच्याही मुलांना असं इडली सांबार करून खायला द्या.